आमची तयारी पूर्ण 151ची आहे. आमची तयारी पूर्ण 151ची आहे. तुमची युती कोणाबरोबर राहणार आहे? जे कोणी बाबासाहेबांनी सांगितलेल्या मानवीयतेविषयी ज्यांचे कोणाचे विचार असतील आणि ज्यांच्या डोक्यात पाटीलकीचं मूळ नसेल त्यांच्याबरोबर आम्ही बोलायला तयार आहोत. पाटीलकीचा विचार कोणाच्या डोक्यात सुरू आहे? तुम्ही काँग्रेसचं वारंवार नाव घेताय, पण तुम्हाला कोण पाटीलकी वाटतं आणि कोणाबरोबर आपण युती करणार? स्थानिक नेतृत्व, इथलं स्थानिक नेतृत्व. कारण मुंबईमध्ये तर युती झालीच ना. मुंबईत जर युती होऊ शकते, नागपुरात युती होऊ शकली असती. मग तुमची युती कोणाबरोबर होणार आहे आणि किती संघटना तुमच्या बरोबर आहेत? संघटना, छोटे मोठे जे संघटना जे आहेत, म्हणजे सामाजिक संघटना जे आहेत ते आमच्यासोबत आहेत. बऱ्याचशा सामाजिक संघटना आमच्यासोबत आहेत. ते आमच्यासोबत इलेक्शनमध्ये आमचं कॅनव्हॅसिंग करणार आहेत, कॅम्पेनिंग करणार आहेत. या व्यतिरिक्त पॉलिटिकल संघटना आता कुठल्या येतील त्या आम्ही बघू. म्हणजे आता तुम्ही म्हणताय की आम्ही युती करणार नाही काँग्रेससोबत वगैरे, आणि समजा तुम्हाला जर शेवटच्या टप्प्यावर जर कोणी म्हणाले की युती करू, तर काय तुमचं विजन काय राहणार आहे त्या बाबतीमध्ये सांगा. आणि निवडून आल्यानंतर तुम्ही जे आता कमेंटमेंट करताय तर ते जे राहिलेले जे काम आहे, रखडलेले काम आहे, व बहुजन वंचित आघाडी पूर्ण करतात. डेफिनेटली वंचित बहुजन आघाडी जी आहे ही नेहमीच, जेव्हा आपण वंचितांची आघाडी म्हणतो आहे तर आपण डिप्रायव्ड अँड डिप्रेस क्लासेस जे आहेत त्यांना रिप्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न करतो. आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच ते केलेलं आहे. विधानसभा इलेक्शन्समध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी हा नागपुरात तरी एकमेव पक्ष होता ज्याने मायक्रो ओबीसींना तिकीट देऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता. गणेशभाऊ हरकंडेंच्या माध्यमातून आम्ही धोबी समाजाला तिकीट दिली होती. रिप्रेझेंटेशन आणि प्रतिनिधित्व हा आमचा कोर एजेंडा आहे. इलेक्शन्समध्ये पॉवर डायनॅमिक्समध्ये रिप्रेझेंटेशन द्यावं आणि मायक्रोजला जे वंचित शोषित वर्ग आहे याला पुढे आणण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. नागपूर शहरातल्या ज्या कुठल्या समस्या आहेत ज्याच्याविषयी आम्ही आता आमच्या प्रचार जेव्हा सुरू होईल तर त्याच्यामध्ये त्या माध्यमातून आम्ही यूथ तुमच्या सगळ्यांच्या समोर की आम्हाला काय वाटतं, काय आमचा अजेंडा आहे. एज्युकेशन असावं किंवा एम्प्लॉयमेंट असावं, या व्यतिरिक्त ट्रॅफिकची समस्या नागपुरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपल्याकडे इथे मोठे मोठे मंत्री होऊन गेलेले आहेत, मोठे मोठे मंत्री आहेत, पण तरीसुद्धा आपण ट्रॅफिकचा जो इश्यू फेस करतो आहे, कॉन्क्रिटीकरण ज्याप्रमाणे होत आहे तो एक इश्यू आहे. या सगळ्या इश्यूजवरती मेट्रोचा एक इश्यू आहे. म्हणजे तुम्ही बघाल की मेट्रो पुढे म्हटल्या जात आहे की NMC ही मेट्रो टेक ओव्हर करेल, पण तुम्ही एकीकडे मेट्रोचा बजेट बघा, दुसरीकडे तुम्ही NMCचा बजेट बघा. NMCने जर मेट्रो टेक ओव्हर केली तर NMCच्या हातात काय राहील शहर चालवायसाठी? तर असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावरती आम्ही भाष्य करू, ज्याच्या फेवरमध्ये आम्ही पब्लिकपर्यंत येऊ. आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा पाहायला मिळेल महानगरपालिकेवर. डेफिनेटली ह्यावेळी जसं नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये तुम्हाला बघायला मिळालं नागपुरामध्ये आणि इतरत्र महाराष्ट्रात सुद्धा, तसंच महानगरपालिका इलेक्शन्समध्ये सुद्धा तुम्हाला आज नागपूर महानगरपालिका इलेक्शन्सच्या नंतर तुम्हाला वंचितचा झेंडा हा आणि वंचितचा गुलाल हा तुम्हाला दिसेल, पाहायला मिळेल. अपना परिचय दे. मी प्राध्यापक अनिकेत मून, निवडणूक निरीक्षक, वंचित बहुजन आघाडी.